बऱ्याचदा रविवार असला की रविवारला शांतता असं म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच जॉबवाल्यांना सुट्टी असते आणि रिलॅक्स डे असतो. पण माझ्यासाठी रविवार कधी शांततेचा राहिलेलाच नाही आहे. आज पण ह्या रविवारी मी ठरवलेलं होतं की आषाढ स्पेशल जेवण मला बनवायचं आहे. कारण आषाढमध्ये जे तळण काढतात ते माझं ह्या महिन्यात बाकी होतं. कारण मी गावी पण फिरत होती, तिथून आल्यावर घराचं आवरणं चाललेलं होतं पूर्ण. म्हणून माझं आषाढ तळण जे आहे ते राहून गेलेलं होतं. म्हणून म्हटलं चला जेवण पण बनवायचं बाकीचं आहे आपलं आणि तळणीचे पदार्थ पण बनवायचे राहिले. काहीतरी म्हटलं स्पेशल बनवून घेऊया. म्हणून आज ना ठरवलेलं होतं की बासुंदी, पुरी आणि जे उडदाच्या डाळीचे वडे असतात ते आणि वांगे बटाट्याची भाजी हे असं जेवण आज बनणार होतं. सोबतच मी डाळ भात पण बनवणार होती. पण मनीष बोलले की एवढं नको बनवू, पुन्हा ते पडेल आणि संध्याकाळी तेच खायचं असतं. म्हणून त्यामुळे एवढं डाळ भात वगैरे एवढं नको, सिंपल काहीतरी बनव. मग मी बासुंदी, पुरी आणि उडदाच्या डाळीचे वडे आणि वांगे बटाट्याची भाजी असा आजचा मेनू होता. पण त्या स्वयंपाकाला थोडासा वेळ होईलच म्हणून त्याआधी मी मस्त खमंग ढोकळा बनवून घेतलेला होता आणि त्याला बनवून मी साईडला वाफवत ठेवलेला होता. तोपर्यंत मनीष आणि कृष्णा बाहेर गेलेले होते आणि त्या गाडीची सर्व्हिसिंग आम्हाला करायची होती, त्यासाठी ते बाहेर गेलेले. तर माझी एवढी धावपळ होत होती कारण आमचं पाणी आज सकाळी आलं नाही, दुपारी येणार होतं आणि पाणी दुपारी आल्यामुळे सर्वच कामं जी आहेत माझी ती लांबणीवर पडत होती. आणि ऐन माझं जेवण बनवण्याची वेळ आमचं पाणी पण आलं आणि आमची माऊ पण उठली. सो माऊ एवढी रडली आहे ना त्या दिवशी, कारण तिचं असं होतं मला घेऊन बैस आणि माझी धावपळ वेगळी चाललेली होती. त्यात मनीष घरी नाहीत. मध्ये मध्ये तिला घेत होती आणि मध्येच मग थोडीशी कामं पण करावी लागत होती. कारण एकदाचं पाणी गेलं की नेक्स्ट डे येतं आणि मग पुन्हा सगळी कामं जी आहेत ती राहून जातात. सो इथं काही कामं जी आहेत ती मी माऊला घेऊन करून घेतली. पण बाकीची जी कामं आहेत ती मग माऊला असंच रडवत सोडून करावी लागत होती. कारण तिला झोपवायला बसलं की मग 1-1.5 तास आरामात पाळणा हलवण्यामध्ये जातो आणि मग खूप वेळ वेस्ट होतो त्यामध्ये. म्हणून म्हटलं आजच्या दिवस थोडंफार आपण माऊला रडूच देऊ आणि बाकीची जी कामं आहेत ती पण करून घेऊ. सो मी मध्ये मध्ये बघा भरपूर कामं करून घेत होती. प्लस मला हा निळा ड्रम जो आहे तो पण खाली करून स्वच्छ करून त्याला पुन्हा भरून ठेवायचा होता. ते एक काम करून घेतलं. मशीनमध्ये कपडेही लावून घेतले. भांडी पडलेली होती ती भांडी आवरून घेतली आणि सोबतच जेवणही बनवत होती. अशी त्या दिवशी धावपळ चाललेली होती. वांगे बटाट्याच्या भाजीची रेसिपी बऱ्याचदा मी चॅनलवर शेअर केली आहे म्हणून ती फक्त मी दाखवून दिली, सांगितले काही नाही. इथं मी आता पुऱ्यांची जी कणिक आहे ती तयार करते. सो त्यासाठी ना मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये रवा टाकलेला आहे, हळद टाकली हलकीशी आणि मीठ टाकले चवीपुरता. त्यानंतर थोडंसं तेल टाकून पूर्ण पीठ मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि तो डो जो आहे तो बनवून घ्यायचा. इथं मी डो बनवला तोपर्यंत पुन्हा माऊ जास्त रडायला लागली. मग फायनली मी तिला घेऊन बाल्कनीमध्ये गेली. थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला. 10-15 मिनटं तिला बाहेरची गंमत दाखवली आणि मनीषला कॉल केला की तुम्ही लवकर घरी या, माझी खूप धावपळ होते म्हणून. कारण ते नसले ना, ऑफिसला जायचं असलं की त्या दिवशी मी सकाळी लवकर बनवून घेते. माझं कृष्णाची स्कूल वगैरे पण असते म्हणून सर्व बनवून रेडी असतं. पण सुट्टी असली की मग थोडंसं कामं जी आहे ती रेंगाळतात आपली आणि हे सगळी धावपळ जी आहे ती माझी होते. चला आता उडदाच्या डाळीचे वडे पण बनवायचे होते. त्यासाठी डाळ जी आहे 5 ते 6 तास मी भिजत टाकलेली होती. डाळ छान भिजल्यानंतर मी त्याच डाळीमध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, अद्रक हे सर्व ॲड करून मस्त त्याचं बारीक त्याला दळून घेतलं. त्यानंतर आता इथे पटापट मी पुऱ्या बनवून घेत होती आणि हो, मनीष घरी आले होते. ते आता मस्त माऊला झोपवत होते. तोपर्यंत मी रिलॅक्स इथे जेवण बनवून घेत होती. बासुंदी साईडला डन होत होती. बासुंदीमध्ये मी दुधामध्ये फक्त साखर ॲड केली आहे. त्यानंतर बासुंदी मसाला मी रेडीमेड आणलेला होता, त्यामुळे ड्रायफ्रूट्स वगैरे मला कुटण्याची काही गरज नव्हती. पूर्ण तो मसाला मी ॲड केला. त्यानंतर मी थोडंसं बिस्किटची पेस्ट पण ॲड केली होती बासुंदी घट्ट होण्यासाठी आणि नंतर त्यामध्ये खोबऱ्याचं किस ॲड केलं होतं. दॅट्स इट. एवढंच ॲड केलं आहे. बासुंदी खूप टेस्टी बनली होती. पुन्हा मी रेसिपी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल बासुंदीची स्पेशलमध्ये. आत्ता मी इथं पुऱ्या बनवून घेते आणि ज्या प्रकारे मी डो बनवला होता ना, तर तशा प्रकारे डो बनवून तुम्ही 10 मिनटं तरी त्याला झाकून ठेवा. पुऱ्या इतक्या छान फुगतात ना. आणि ज्या काहींचा प्रॉब्लेम असतो की पुऱ्या खूप कडक येतात, त्या तशा पण येत नाही. खूप सॉफ्ट ह्या पुऱ्या बनतात आणि मस्त फुगतातही. साईडला बासुंदी बनवण्याचं कामही चाललं आहे आणि सोबतच मी पुऱ्याही डन करून घेते. सो हे अशा प्रकारची आज धावपळ चाललेली होती. पण म्हटलं आपलं तळणीचे जे पदार्थ आहेत ते बनवायचं राहून जाईल. भरपूर काही बनवायचं होतं ह्यावेळेस, पण सगळं काही राहिलं. आमच्या घरात लग्न आल्यामुळे आणि म्हणूनच तुमच्यासोबत जास्त काही शेअर
शेअर करता आलं नाही, पण म्हटलं चला आजचा दिवस आपण बनवतोच आहे काहीतरी, तर हे असं का होईना तुमच्यासोबत शेअर करते. डिटेलमध्ये सर्व रेसिपी शूट केली असती, पण माऊ भयंकर त्रास देत होती, म्हणून जसं मला शूट करता आलं त्याप्रकारे मी शूट करून घेतलं आणि तुमच्यापर्यंत ते जे आहे ते पोचवलेलं आहे की आज रविवार आमचा कसा होता. रविवारी तसं तर आता पुढे गटारी येते म्हणून नॉनव्हेजच राहिलं असतं, पण कारण आता श्रावणला सुरुवात होऊन जाईल म्हणून आज नॉनव्हेजच राहिलंच रविवारी. पण झालं असं की रविवारी एकादशी आली, म्हणून म्हटलं चला देवाला नैवेद्यही होईल आणि आपलं काहीतरी आषाढ स्पेशलही बनवून होईल. त्यामुळे मी इथे सर्व जे जेवण आहे ते रेडी केलं होतं. पुऱ्या माझ्या डन झाल्या होत्या. आता पटकन मी वडे काढून घेत होती आणि साईडला बासुंदीही रेडी होत होती. वडे होताच आम्ही लगेच जेवायला बसणार होतो, पण एक जण माऊला सांभाळलं असतं आणि एकाने जेवण केलं असतं, पण आज तसं काही झालं नाही. मनीष आणि कृष्णा हॉलमध्ये जेवण करून घेतलं त्यांनी आणि मी जे आहे बेडरूममध्ये माऊला झोका देत जेवण करत होती. अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस जो आहे तो आमचा पार पाडला. मस्त वडेही बघा किती छान क्रिस्पी बनले होते, खूप टेस्टी लागत होते. या वड्यांची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बासुंदीही डन आहे आणि चला असं काहीसं आजचं जेवण होतं. छान बासुंदी, पुरी, वांग्याची भाजी आणि उडदाच्या डाळीचे वडे. माऊ आत्ता जी आहे ती स्क्रोल करायला लागली आहे आणि आता पूर्ण पालथी जी आहे ती पडायला लागलेली आहे आणि तिच्याकडे आता लक्ष ठेवावं लागते. बेडवर तर तिला अजिबात टाकण्याचं काम नाही आहे, लगेचच सरकून येते आणि म्हणूनच मी बेडची जी साईड आहे ना ती चेंज केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल की मी बेड कशा प्रकारे आता बेडरूममध्ये ठेवला आहे. फक्त माऊमुळे आम्हाला चेंजेस करावे लागलेत बेडरूममध्ये, कारण माऊ बघा आता अशा प्रकारे सरकते आणि पूर्ण स्क्रोल करते. चला बाहेर थोडंसं काम होतं आमचं अंबरनाथला, सो आम्ही तिथे गेलेलो होतो आणि एकाएकी अर्जंट काम असल्याशिवाय मी बाहेर निघत नाही. पण आता हलकंसं आम्ही माऊला फिरायला बाहेर काढायला लागलो आहे, कारण माऊ बाहेर गंमत बघते आणि खूप छान राहते, म्हणून तिला पण थोडंसं आम्ही फिरवून आणतो आणि आमचं कामही होतं, म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेला थोडंसं बाहेरही निघालो होतो. असा होता आजचा दिवस. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.